तर आता आपण चढायला सुरुवात केली आहे 6 वाजता. हां सकाळचे 6 वाजले. तर चला जाऊया वरती. कसं वाटतं येतात? मजा येते का? जरा चेहरा हसरा ठेव, बाकी काहीच नाही. चला जाऊया. फोटो घे, फोटो घे. पुढं हे बघ 15 किलोमीटर आहे केदारनाथ. फक्त 15 किलोमीटर केदारनाथ. आणि अजून काही वाटत नाही मला तर. काहीच नाही साईडला हा. आता मी डोकी घेतले कारण मला त्रास झालेला. काय वाटतं येतात? मस्त वाटतं. काय मस्त वाटतं? आजारी जरा मला तुला पण हे एवढं नसतं सांगायचं. तर आता आपण जंगल चट्टीला आलोय. हां आलोय आणि इथे इथून एक घोडा खाली गेला डायरेक्ट खाईत आणि त्याचा आत्महत्या झाली त्याची. आणि मला खूप ताप आलाय म्हणून मी इथं बसलोय. आई बाबा सगळे आले. आता गोळी खातो आणि गोळी खाल्ली आहे जस्ट. आणि मग आता मॅगी खाऊन मग आपण परत जाणार आहे डोलीमध्ये. तर चला. आपण असं इथून ते पकड तिथं कडेल. जाऊन व्हिडिओ काढतो. हाँ 3 बजे तक पहुंच जाएंगे भाभी. तर आता आपण 8 किलोमीटर बाकी आहे आपल्याला केदारनाथ. सकाळी आपण 6 वाजता निघालो आणि 12 वाजता म्हणजे आता आपल्याला खरंच 6 तास आपण प्रवास केला आहे. पण प्रवास हा खूप प्रफुल्लित करणारा, निसर्ग सौंदर्य असलेला आणि उत्साहित करणारा आहे. कुठल्याही प्रकारचा कंटाळावा किंवा थकवा असा येत नाही आहे. आणि रस्त्यामध्ये घोडे, पिट्टू, पालखी यांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे पायी यात्रा करण्याचा लोकांचा त्रास आहे. पण खूप सुंदर प्रवास आहे. आत्तापर्यंत जो आमचा प्रवास आहे अति उत्तम झाला आहे. आमची मुलं श्लोक आणि वेदांत हे ऑलरेडी
आमच्या पुढे आहेत अजून 4 किलोमीटर. म्हणजे ते यंग जनरेशन पुढे पोचले पटकन. आम्ही दोघे बरोबर आहोत आणि आमच्या टीममध्ये 2 मेंबर अजून मागे आहेत, पाठीमागे आहेत 2 किलोमीटर. ते पण पोचतील. पण सुंदर प्रवास आहे आणि प्रत्येकाने केदारनाथला येऊन त्याचा आनंद घेतला पाहिजे. थँक्यू. जस्ट आता थोड्या वेळापूर्वी आम्ही पोचलो इथे आणि खूप टेम्परेचर म्हणजे खूप आहे. जर तुम्ही येत असाल तर पावसासाठी रेनकोट आणि ब्लँकेट वगैरे घ्या, कारण खूप थंडी आहे, भयंकर. म्हणजे किती आणलेत पोरांचे? काय सांगू, लय थंडी, चालता येत नाही, असे हात अखडले पूर्ण. आणि आता थोड्या वेळाने आपण दर्शनाला जाणार आहे 8:30ला. तर बघू आता तुम्हाला दिसतं का नाही, कारण माहीत नाही आतमध्ये मोबाईल अलाउड काय नाही. जर नाही दिसलं तर स्वतः येऊन तुम्ही बघा. तर ठीक आहे, बाय. तर तुम्हाला काल आम्ही दाखवू नाही शकलो कारण आम्ही खूप थकलेलो आणि काल आम्ही रूममधला झोपलो आणि आज आपण पोचलोय केदारनाथला आणि काल दर्शन पण घेतलंय आपण. तुम्ही बघू शकता मंदिर काय दिसतंय. तर 2013मध्ये वरतून पूर आलेला, ढगफुटी झालेली आणि हा एक दगड आहे तो वाहून आलेला, त्याच्यामुळे हे मंदिर वाचलं, नाहीतर गेलं असतं. पुणे वेळेला ते हे आहे भैरवनाथ टेम्पल आणि तिकडे खाली आहे केदारनाथ टेम्पल. ते वाला हे केदारनाथ टेम्पल आहे आणि हे भैरवनाथ टेम्पल आहे इथं. तर बाकीचे कोणी चालली कारण थोडी हालत खराब त्यांची, मग मी एकटाच चाललो इथं. तर आपण आता केदारनाथ मंदिर पासून निघालोय आणि आपण आलो आता म्हणजे घोड्यांच्या जवळ, कारण आम्ही खूप थकलोय आणि आम्ही आता घोड्यानेच जाणार आहे. मी नाही थकलो, बाबांचे खूप थकले, बाबांची हालत खराब झाली म्हणून आम्ही आता घोडा करतोय. तर तुम्ही इथे येत असाल तर घोडा म्हणजे बसायला घोड्यावर तर तुम्ही कॅश घेऊन या, कारण आमच्याकडे कॅश नव्हती, दुसऱ्यांकडून मागून घेतली आम्ही कॅश. ठीक आहे, आता तुम्हाला घोड्यावर बसून भेटतो.